ठीक आहे म्हटलं सर. तुम्ही म्हणताय की तुम्ही बॉलिवूड किंवा हे सगळं फार कमी बघता. मला आठवतं ज्यावेळी बिग बॉस चालू होतं त्याचा एक चांगला किस्सा आहे. मी हिअरसे म्हणतो ना, असं आम्ही ऐकून होतो की तुमचं अमुक अमुक कोणाच्या तरी बोलणं झालं आणि नंतर कळलं की म्हणजे तुमचं तिथेही लक्ष होतं. तर नाही नाही नाही, बिग बॉस मध्ये माझं लक्ष नव्हतं. हा दोन गोष्टी आहेत. तुम्ही जो किस्सा हे सांगतात त्या, ते अबू सालेमच्या येस किस्स्याबद्दल येस तुम्ही येस बोलतात. येस. ते अबू सालेमला मी चिडवलं होतं हा की तुझं लग्न मोनिका बरोबर झालं, पण ती मोनिका खरंच लग्न झालं का? तो म्हणाला मैं निकाहनामा दिखा दूं. अच्छा. तर मग म्हटलं हाँ, नहीं नहीं वैसा नहीं, ऐसा ही मैं पूछ रहा हूँ. पण त्याने मला पुढचा प्रश्न विचारला, कारण अबू सालेमच्या विरुद्ध खटला मी चालवत होतो प्रदीप जैनच्या ह्याच्यात. त्याने विचारलं आपने ये सवाल क्यों किया मुझे. मग मी त्याला उत्तर दिलं की म्हटलं देख अब, कल मैंने बिग बॉस सीरियल देखी और आपकी मोनिका किसी के साथ इश्क लड़ा रही थी. तो बोले कौन था वो? मतलब यार मैं नहीं कहूंगा, आता मी त्याचं नाव सांगत नाही, पण तुम्हाला माहिती असेल त्यावेळेला एका मोठ्या नेताचा मुलगा तो. म्हणजे आप कल देखो निकम साहब और कल देखिए वो क्या करता है. आणि खरोखर यू विल सरप्राईज, तो नेता, जो मुलगा त्या मोनिकापासून लांब लांब व्हायला लागला. अर्थात हे शूटिंग लोणावळ्याला होतं, या शूटिंगमध्ये कोणाला जाता येत नाही, बोलता येत नाही, आणि अबू सालेम तुरुंगात. पण मला माहित नाही की कस काय मेसेज गेला, पण मेसेज वॉज गिव्हन आणि तो तिच्यापासून लांब झाला अशी दिसते. पण तुम्ही इतके गुन्हेगारांना